नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजेच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राचे आकारिक मूल्यमापन चाचणी 1ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची म्हणजेच 2025-26ची उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल. त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अजून वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र या विषयाची 20 गुणांची चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवू. इयत्ता 6वी समाजशास्त्र, त्यालाच आपण सामाजिक शास्त्र असंही म्हणतो किंवा इतिहास, भूगोल. आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 2025-26. एकूण 20 गुणांची ही आपली चाचणी आहे. ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाची वेळ ही दिली जाणार आहे. 18 ऑगस्ट नंतर आपल्या शाळेमध्ये ही चाचणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी विचारलेले सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. बघा प्रश्न पहिला. लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. दुसरं, पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा हे शहर वसले आहे. 3, माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो. त्यानंतर ब भाग आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1, भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? उत्तर, हडप्पा संस्कृती ही प्राचीन नागरी संस्कृती आहे. 2, मुद्रांचा वापर कशासाठी केला जाईल? उत्तर, मुद्रांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जातो. 3, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? उत्तर, दक्षिण आशियातील भारताचा विस्तार आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड म्हणतात. त्यानंतर दुसरं, हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना स्पष्ट करा. उत्तर, हडप्पा संस्कृतीतील घरे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा व दगडांचा वापर केला जाई. मधोमध चौक व त्याभोवती खोल्या असत. घराच्या आवारात स्नानगृह व शौचालय विहिरी असत. प्रश्न तिसरा, आपल्या गरजांचे शारीरिक व मानसिक भावनिक गरजा यात वर्गीकरण करा. वाचन, अन्न, वस्त्र, विकास साधने, सुरक्षित वाटणे, निवारा आणि कलांचा विकास हे मुद्दे दिलेले. त्यांचं आपल्याला शारीरिक आणि मानसिक भावनिक गरजांमध्ये विवेचन करायचं आहे. शारीरिक गरजांमध्ये काय येतं मग या ठिकाणी? अन्न, वस्त्र आणि निवारा. तर मानसिक आणि भावनिक गरजांमध्ये वाचन, विकास साधने, सुरक्षित वाटणे आणि कलांचा विकास या गोष्टी येतात. त्यानंतर प्रश्न पहिला बघा, भूगोल विषयावर आधारित. एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1, पृथ्वी गोल म्हणजे काय? पृथ्वीची लहान आकाराची प्रतिकृती म्हणजे पृथ्वी गोल. दुसरं, द्विमितीय वस्तू म्हणजे काय? लांबी व रुंदी अशा 2 मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू. तिसरं, भारतातून कोणते महत्त्वाचे वृत्त जाते? उत्तर आहे कर्कवृत्त. त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. 1, रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात. अयोग्य.
2. चंद्र त्रिमितीय आहे. योग्य. प्रश्न 3. तुमच्या परिसरातील कोणत्या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करणे तुम्हाला आवडेल? साखर कारखाना, बाजारपेठ, वाचनालय, बगीचा, धरण. या ठिकाणांचा क्षेत्रभेटीद्वारे अभ्यास करायला आवडेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची समाजशास्त्र या विषयाची आकारिक मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.